नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालीये. ऑपरेशन टायगर या नावामुळे सध्या राजकीय वातावरण तापलंय. खासदार फोडण्याच्या चर्चांनी जोर धरलाय आणि त्यातच एक जळजळीत प्रतिक्रिया समोर आलीये. आम्ही विकली जाणारी औलाद नाही, हे वक्तव्य अरविंद सावंत यांचे. आणि या एका वाक्यामुळे सगळं राजकारण पुन्हा चर्चेत आलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. मागील काही आठवड्यांपासून सतत एक चर्चा ऐकू येते, ऑपरेशन टायगर. असं सांगितलं जातंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही चर्चा तेव्हा अधिक वेगाने पसरली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे करण्यात आले. काही खासदार संपर्कात आहेत, काही जण गळाला लागलेत. विशेषतः मराठवाड्यातील काही खासदारांबाबत अशा चर्चा समोर आल्या. यात आणखी एक मोठा दावा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या गटातील तब्बल 8 खासदार शिंदे गटात जाणार आहेत. या यादीत अनेक नावं चर्चेत आली आणि आश्चर्य म्हणजे अरविंद सावंत यांचं नाव आणि फोटो देखील समोर आल्याचं सांगितलं गेलं. या पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी असल्याची माहिती आहे आणि तिथूनच हे ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याची चर्चा पुन्हा जोर धरते. या सगळ्या घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट आला जेव्हा अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ते स्पष्टपणे म्हणाले, माझा फोटो दाखवला जातोय, माझं नाव घेतलं जातंय, पण जर एक जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल किंवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. त्यांनी माध्यमांवर देखील टीका केली आणि अशा बातम्या खोट्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. अरविंद सावंत यांनी ठाम शब्दात सांगितलं, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं आणि उद्धव ठाकरे यांनी मला खासदार बनवलं, म्हणून मी आयुष्यभर निष्ठावंत राहणार. त्यांनी अत्यंत भावनिक आणि तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटलं, आम्ही विकली जाणारी औलाद नाही, आम्ही भगवा घेऊन आलोत आणि जाताना तो पांघरून जाऊ. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. याच वेळी त्यांनी 50 खोके एकदम ओके या वादग्रस्त मुद्द्याचाही उल्लेख केला आणि संतोष बांगर यांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. सावंत यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण आहेत हे जनतेने ओळखलं पाहिजे. दरम्यान शिवसेना कोणाची आणि पक्षाचं चिन्ह कोणाचं यावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या चर्चा मुद्दाम निर्माण केल्या जात आहेत का, असा सवाल देखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ऑपरेशन टायगर खरंच अस्तित्वात आहे का की ही फक्त राजकीय रणनीती आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं, या चर्चा खऱ्या आहेत का की फक्त अफवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.